की इंट्युशनवर जास्त फोकस करायला हवं, ज्याला काही बॅकअप नाहीये किंवा डेटावरच फक्त स्ट्रिक्टली प्रॅक्टिकली विचार करायला हवा. व्हॉट डू यू थिंक? तर मी तर गट फिलिंगवाला एंटरप्रेन्योर आहे. मी बहुतेक माझे सगळे डिसिजन गट फिलिंगवर घेतो. तर मी काय करतो नेमका पार्टनर असे शोधतो ज्यांच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो ना, असे पार्टनर शोधतो जे डेटावाले आहेत. तर आय ट्राय टू मॅच द बोथ कारण डेटामुळे तुमचे बरेच डिसिजन सोपे होतात. करेक्ट. कॉम्पिटिशनमुळे आपल्याला आलेलं जे इन्सिक्युरिटी असते त्याच्यामुळे टेम्पटेशन असेल. तर त्या टेम्पटेशनच्या वेळी गट फिलिंगवर किती फोकस करायचा ना, हा खरा मुद्दा असायला. स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दॅट. आणि टुडे म्हणजे डेटा एवढा ऑर्गनाइज झालेला आहे आणि सगळीकडे अवेलेबल आहे, की तुम्हाला खरोखर डेटा इनपुट बेस्ड निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि दिशा बदलू शकता किंवा दिशा वेगाने त्या दिशेमध्ये तुम्ही प्रगती करू शकता, वाढू शकता. कुठल्या बिझनेसमध्ये इंट्युशन जास्त राहू शकतं किंवा कुठल्या बिझनेसमध्ये डेटा जास्त फोकस करायला मी हवा? तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जेव्हा पॅन्डेमिक संपलं ना, हम्म. तेव्हा माझे एक मित्र आहेत स्टॉक मार्केटमध्ये. त्यांनी आहे ना लगेच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. आता त्याच्यासाठी काही डेटा नव्हता कारण पॅन्डेमिक आपला या जीवनातला पहिलाच अनुभव होता. करेक्ट. तर त्याच्या अगोदरचा काहीच डेटा नाहीये. सो प्रत्येक उद्योजक हा बरेच बिझनेस डिसिजन घेत असतो आणि डिसिजन घेताना दोन प्रकारचे उद्योजक आपल्याला दिसतात. एक जे खूप डेटा बघतात, खूप रिसर्च करतात, खूप अनालिसिस करतात आणि त्याच्यावर डिसिजन घेतात. पण त्याच्यामुळे होतं काय की डिसिजन प्रोसेस स्लो होतो किंवा वेळ लागतो त्याच्यामध्ये खूप जास्त. आणि काही उद्योजक असे असतात जे गट फिलिंगवर घेतात किंवा ज्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो किंवा इंट्युशन म्हणतो, असे डिसिजन घेतात. त्याला कसलाही बॅकअप रिसर्च नसतो, त्याला काही स्ट्रॅटेजी नसते. त्यांना फक्त आतून वाटतं की असं करायला हवं आणि ते करतात. आणि आज आपण ह्याच्यावर बोलूया की हे म्हणजे विच इज द राइट वन टू डू, की इंट्युशनवर जास्त फोकस करायला हवं, ज्याला काही बॅकअप नाहीये किंवा डेटावरच फक्त स्ट्रिक्टली प्रॅक्टिकली विचार करायला हवा. व्हॉट डू यू थिंक? तर मी तर गट फिलिंगवाला एंटरप्रेन्योर आहे. मी बहुतेक माझे सगळे डिसिजन गट फिलिंगवर घेतो. तर मी काय करतो नेमका पार्टनर असे शोधतो ज्यांच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो ना, असे पार्टनर शोधतो जे डेटावाले आहेत. तर आय ट्राय टू मॅच द बोथ कारण डेटामुळे तुमचे बरेच डिसिजन सोपे होतात. करेक्ट. पण इंट्युशनमुळे गट फिलिंगमुळे तुम्ही बरेच निर्णय फास्ट घेऊ शकता. सो आय एम द टोटल आउटकम ऑफ द गट फिलिंग दॅट आय हॅव. मला एखादा व्यक्ती भेटला जो मला पिच करतोय आणि जर मला गट फिलिंग वाटलं की हा व्यक्ती चांगला आहे, तर तो काय बिझनेस करतो आणि त्याचा काय डेटा अनालिसिस आहे त्याच्या भानगडीत मी पडत नाही. तर मी आय गो हेड विथ माय गट फिलिंग. परंतु डेटामुळे बऱ्याच गोष्टी सुरळीत चालू शकतात. म्हणजे यू कॅन टेक बेटर डिसिजन्स विथ डेटा डिपेंडन्सी. आणि असे भरपूर बिझनेसेस आहेत जे फक्त डेटावरच चालतात. फॉर एक्झाम्पल कॉन्टेंट मॉनिटायझेशन नावाचा आमचा एक बिझनेस आहे. म्हणजे कॉन्टेंट मॉनिटायझेशन मध्ये माझा एक बिझनेस आहे. सो आय हॅव इन्व्हेस्टेड इन टू दॅट बिझनेस. त्याच्यामध्ये द होल बिझनेस इज डिपेंडेंट ऑन डेटा इनपुट्स. म्हणजे त्यांना एक्झॅक्टली माहितीये की कुठच्या दिवशी कुठचं कॉन्टेंट चालतं, कुठचं ऑडियन्स कुठे ते पाहतं, जॉग्राफिकल अनालिसिस काय आहे, सध्याचं ट्रेंड काय आहे, ट्रेंडिंग टॉपिक काय आहे, कॉमेडी चालेल का, इमोशन चालेल की ऍक्शन चालेल, या सगळ्या गोष्टींचा डेटा प्रूफ असतो. आणि त्या डेटा प्रूफच्या आधारे ते निर्णय घेतात आणि त्या पद्धतीचं कॉन्टेंट आयदर ते डेव्हलप करतात किंवा ते अक्वायर करतात. सो दोज आर ऑल बेसिकली ऑन डेटा इनपुट्स. मला काय आवडतं नाही आवडत त्याच्यावर निर्णय नाहीये. इंडस्ट्री काय मागते त्याच्यावर ते लोक निर्णय घेतात. परंतु ॲज अन एंटरप्रेन्योर जर मी व्यक्तिगत जर माझा विचार केला की व्हॉट टाइप ऑफ एंटरप्रेन्योर एम आय, सो आय एम अ गट फिलिंग एंटरप्रेन्योर. मी गट फिलिंगवर बरेच निर्णय घेतो आणि देन आय मेक द डेटा राईट. म्हणजे देन आय वर्क विथ दी कंपनी इन विच आय हॅव इन्व्हेस्टेड टू मेक इट बेटर अँड मेक इट राईट. आणि मग त्याच्यासाठी आम्ही डेटा इनपुट्स घेतो. सो व्हॉट आय डू, ज्या गोष्टीमध्ये मी कमजोर आहे ना, तर त्या गोष्टीला ओव्हर पॉवर करणारा पार्टनरला शोधतो जो डेटा बेस्ड आहे. आणि मग माझी गट फिलिंग आणि त्याची डेटा अनालिसिस आम्ही दोन्ही मिळून वी मे ट्राय टू मेक दॅट बिझनेस सक्सेसफुल. पण परफेक्टली म्हणजे जसं रतन टाटा म्हणाले की पहिल्यांदा डिसिजन घ्या आणि नंतर ते योग्य प्रूव्ह करा. सो गट फिलिंगवरच जास्त काम होतं. पण जे उद्योजक म्हणतात की मी गट फिलिंगवर करतो, त्यांचं पण एक डेटा अनालिसिस असतं. हो. पण ते इंटरनल असतं. Yes. ते असं पेपरवर नसतं. त्यामुळे तुम्ही म्हणालात की मी एका उद्योजकाला भेटलो आणि मला तो आवडला. तर आवडला इज अ डेटा अनालिसिस. हा माणूस असा आहे म्हणजे असा करेल, ह्याचे व्हॅल्यूज असे आहेत किंवा हा प्रामाणिक आहे, हे डेटा पॉइंट्स झाले. पण प्रत्येक बिझनेसला अशी एक वेळ येते की जेव्हा ना टेम्पटेशन खूप वाढतं. आणि त्यावेळचं जे गट फिलिंग आहे ना, ते गट फिलिंग डेंजरस असतं की टेम्पटेशन आलेलं आहे किंवा ते इन्व्हेस्टमेंट मध्ये असेल, एक्सपान्शन मध्ये असेल किंवा कॉम्पिटिशनमुळे आपल्याला आलेलं जे इन्सिक्युरिटी असते त्याच्यामुळे टेम्पटेशन असेल.
तर त्या टेम्पटेशनच्या वेळी गट फिलिंगवर किती फोकस करायचा ना, हा खरा मुद्दा असायला हवा. ऍब्सोल्युटली हम्म. ऍब्सोल्युटली आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दॅट. आणि टुडे म्हणजे डेटा एवढा ऑर्गनाईज झालेला आहे आणि सगळीकडे अवेलेबल आहे की तुम्हाला खरोखर डेटा इनपुट बेस्ड निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि दिशा बदलू शकता किंवा दिशा वेगाने त्या दिशेमध्ये तुम्ही प्रगती करू शकता, वाढू शकता. सो डेटा अनालिसिस इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. आणि द बेसिक ड्रायव्हिंग फॅक्टर इज द गट फिलिंग. पण त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या डेटाबेस असल्या पाहिजे. समजलं का? फॉर एक्झाम्पल आम्ही आता रिअल एस्टेट बांधतो, तर बीकेसी मध्ये आमचा एक प्रोजेक्ट आहे. तर तिकडचा डेटा काय म्हणतं की तिथे शॉर्टफॉल आहे कमर्शियल स्पेसचं. सो वी आर बिल्डिंग अ कमर्शियल स्पेस. बऱ्याच रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये सर्वे केला जातो लोकल एरियामध्ये की कुठच्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजे फ्लॅटचा साईज काय असावा, फ्लॅटचे कॉम्बिनेशन काय असावे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, जोडी फ्लॅट्स, खालती दुकानं असली पाहिजेत का मिक्स्ड यूज मध्ये, खालती ग्राउंड फ्लोअरच फक्त कमर्शियल असला पाहिजे का ग्राउंड फ्लोअर प्लस फर्स्ट फ्लोअर असला पाहिजे. तर देर आर डेटा अनालिसिस कंपनीज ज्या या इनपुट्स देतात. तिकडे प्राइस पॉईंट काय असू शकतं, तुम्हाला प्राइस कमी करण्यासाठी फक्त तुम्ही पर स्क्वेअर फीटचं व्हॅल्यू कमी न करता तुम्ही ओव्हरऑल अपार्टमेंटची साईज छोटी करून बजेटमध्ये बसवू शकता. यू गेट मी? तर ह्या सगळ्या गोष्टी कशा ठरतात? ऑन द इनपुट्स ऑफ इन्फॉर्मेशन, ऑन द इनपुट्स ऑफ डेटा. आता आपण ज्याला बजेट 1 BHK म्हणतो, तर बजेट 1 BHK 400 स्क्वेअर फीटचा असतो, लक्झरी 1 BHK 550 स्क्वेअर फीटचा असतो, बजेट 2 BHK 750 स्क्वेअर फीटचा असतो, लक्झरी 2 BHK 1100 स्क्वेअर फीटचा असतो. तर दिस आर ऑल इनपुट्स. म्हणजे कुठच्या मार्केटमध्ये कुठच्या टाईपचा कस्टमर बेस आहे त्याची जर आपल्याला जाणीव असली तर अकॉर्डिंगली वी कॅन प्रपोज ऑर वी कॅन क्रिएट अ बिझनेस मॉडेल. सो डेटा डज क्रिटिकली प्ले अ रोल. आणि बऱ्याच वेळेला इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ गट फिलिंग आणि डेटा. आता समजा जर मला गट फिलिंग झालं की मला हा बिझनेस करायचा आहे, ज्वेलरीचा बिझनेस करायचा आहे, देन आय हॅव टू लुक इन टू द डेटा की ऑनलाईन ज्वेलरीमध्ये खरं ज्वेलरी विकणारे लोक किती आहेत, त्यांचा काय सेल आहे, त्यांचे किती प्रोडक्ट्स आहेत, किती डिझाईन्स आहेत, त्याला किती डिमांड आहे. तर एक गट फिलिंगचा निर्णय मी घेतला की मला ऑनलाईन ज्वेलरी करायचंय. आता माझी डेटा अनालिसिसची प्रक्रिया चालू आहे. विच प्रोडक्ट, व्हॉट टाईप, व्हॉट स्टाईल, व्हॉट वेट, व्हॉट प्राइस पॉईंट, विच ऑडियन्स, काय डिझाईन्स, कुठच्या टाईपचे डिझाईन्स आर ऑल्सो एरिया स्पेसिफिक वेज. कारण महाराष्ट्रामध्ये लोकांना ज्या दागिने आवडतात, बंगालचे ते थोडे वेगळे असतात, साऊथ इंडियाचे थोडे वेगळे असतात. साऊथ इंडियन मध्ये टेम्पल ज्वेलरी जास्ती चालते. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू डू डिसिजन मेकिंग ऑन डेटा अनालिसिस. सो डेटा बेस्ड डिसिजन्स आणि इंट्युशन बेस्ड डिसिजन्स असं आपण डिस्कस करतोय. त्यामुळे बऱ्याचदा ना इंट्युशन येतं, पण ते इंट्युशन आहे ते बरोबर आहे की नाही आहे ते बघण्यासाठी डेटा बघायला हवा आपल्याला ना. डेटा बघायला हवा तुम्हाला. ते चर्चा विमर्श आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्याकडे कोर ब्रेनस्टॉर्मिंग ज्याला म्हणतो आपण. त्या ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये पण डेटा डिस्कस केला जातो की तुम्हाला हे गट फिलिंग आहे बरोबर आहे, पण ह्या क्षेत्रातला डेटा असं म्हणतो. करेक्ट. सो 80% डिसिजन मेकिंग हे डेटावर घेऊ शकतो आणि ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज 20%. सो 20% कॅन बी अ गट फिलिंग. सो गट फिलिंग असायलाच हवं, तरच आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करू शकतो. इंट्युशन म्हणजे आपल्याला जे वाटतं ना ते पण कुठल्या तरी डेटाबेसवरच आलेलं असतं. आपलं इंट्युशन ऑल्सो डेटाबेसवरच अवलंबून असतं, कारण आपण कुठेतरी काहीतरी बघितलेलं असतं. 10 ठिकाणी गोष्टी बघितलेल्या असतात आणि त्याचं कॉम्बिनेशन म्हणून इंट्युशन होतं. तर इंट्युशन इज नॉट आउट ऑफ डेटा, पण त्याचा प्रूफ शोधण्यासाठी डेटा बघायलाच हवा. तर डेटामध्ये ना डिसिजन स्लो होतात, बरोबर. तर स्पीड स्लो असण्यापेक्षा जर तो फास्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये इंट्युशन ऍड करावे आणि सर्टन एरियाज आपण डेटा बघायलाच हवे. म्हणजे आता स्टॉक मार्केट जर आपण करत असू तर तिथे इंट्युशन आपलं किती काम येईल आय डोंट नो, पण डेटा जास्त बघितला जातो की ते तुमचे ग्राफ्स बघितले जातात. तर एव्हरी बिझनेस टू बिझनेस आय थिंक ते चेंज होतं. पण कुठल्या बिझनेसमध्ये इंट्युशन जास्त राहू शकतं किंवा कुठल्या बिझनेसमध्ये डेटा जास्त फोकस करायला मी हवा? तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जेव्हा पॅन्डेमिक संपलं ना तेव्हा माझे एक मित्र आहेत स्टॉक मार्केटमध्ये, त्यांनी ना लगेच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले. आता त्याच्यासाठी काही डेटा नव्हता, कारण पॅन्डेमिक आपला या जीवनातला पहिलाच अनुभव होता. तर त्याच्या अगोदरचा काहीच डेटा नाहीये. तर त्यांनी गट फील मध्ये भरपूर पैसे इन्व्हेस्ट केले एका लगेच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये. कारण त्याचं असं गट फील होतं की आता लोक ना वेड्यासारखे प्रवास करायला सुरू करतील, कारण त्यांना 2 वर्ष कोंडून ठेवलेलं. 1 वर्ष 2-1.5 वर्ष जे काय असेल त्या पिरियडमध्ये ते कोंडून होते, कोणच प्रवास करत नव्हतं. आता ते सूट प्रवास करतील आणि त्याच्यासाठी त्यांना लगेज लागेल.
आणि हिज मनी मल्टिप्लाइड, म्हणजे एका वर्षामध्ये काहीतरी 3 पटीने 4 पटीने त्याचे पैसे वाढले त्या लगेच कंपनीमध्ये. तर दॅट वॉज अ नॉन डेटा बेस्ड इंट्युशन बेस्ड डिसिजन, की त्याला असं वाटलं म्हणून त्याने तसं केलं. यू गेट मी? असं. आता फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल रॅलीज जेव्हा होतात किंवा इलेक्शन जेव्हा होतात तेव्हा मोठे मोठे कमिटमेंट्स केले जातात इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल वगैरे. तर जर तुम्ही त्यावेळेला त्या इंट्युशनवर, म्हणजे तो डेटाच सांगतोय आपल्याला, म्हणजे ती व्यक्ती जी अनाउन्समेंट करते दॅट बिकम डेटा फॉर यू टू टेक अन इंट्युटिव्ह कॉल, की मला असं वाटतं या निर्णयामुळे अशा टाईपच्या बिझनेसमध्ये जर मी पैसे लावले, अशा टाईपच्या कंपनीमध्ये जर मी पैसे इन्व्हेस्ट केले तर आय विल बी अ विनर. ई कॉमर्स रिलेटेड जेवढे पण D2C बिझनेसेस आहेत ना, दिस आर ऑल 100% डेटा डिपेंडेंट. याच्यामध्ये इंट्युशनची भानगडच नाही. ओके, सो ऑल ई कॉमर्स रिलेटेड बिझनेसेस आर ऑल डेटा रिलेटेड. जे तुम्ही B2B वगैरे करतात ना, तिथे तुम्ही इंट्युशन थोडंफार उपयोगात आणू शकता, की मला असं वाटतं की या कॅटेगरीला माझ्या प्रोडक्टची गरज असेल, आणि देन यू स्टार्ट डेव्हलपिंग युअर कम्युनिकेशन फर्दर ऑर युअर कोऑर्डिनेशन फर्दर अँड यू एस्टॅब्लिश दॅट बिझनेस. पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला डेटाच काम येईल, की कुठची इंडस्ट्री कुठे आहे, किती आहे, काय लागणार, कधी लागणार, कसं लागणार, या सगळ्या बेसिसवर तुम्ही ते करत जाता. रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये आम्ही काय करतो, माझी जी फाउंडर आहे, माझी जी पार्टनर आहे फाउंडर, ती शेफ बरोबर, चीफ शेफ बरोबर चर्चा करते की बाबा आपण या सीझन मध्ये काय डिशेस बनवू, आणि दॅट ऑल डिसिजन इज बेस्ड ऑन देअर इंट्युशन, नॉट डेटा. तर 100% ते इंट्युशन बेस्ड ते करतात आणि देन दे ट्राय टू मेक इट सक्सेसफुल. आता वी हॅव मेन्यू जे आपण सीझनच्या हिशोबाने बनवतो, समर मेन्यू, विंटर मेन्यू, मॉन्सून मेन्यू. तर दोज मेन्यूज आर बिल्ट ऑन इंट्युशन, की लोकांना हे कदाचित आवडेल, या सीझन मध्ये लोक या फूडला प्रिफर करतील. सो दोज आर इंट्युशन बेस्ड. त्याच्यासाठी आमच्याकडे डेटा काहीच नाही. सो दोज आर इंट्युशन बेस्ड डिसिजन्स दॅट वी आर टेकिंग. माझं जे बॉर्ड ऍक्टिव्हचा बिझनेस आहे ॲथलीजर वेअरचा, तिथे डेटा बेस्ड डिसिजन असतात, की अगोदर आम्ही फक्त जिमवेअर ब्रँड होतो, आता आम्ही जिमवेअर बनवतो आणि ॲथलीजर वेअर बनवतो. तर ॲथलीजर वेअर का बनवायला लागलो? कारण आम्हाला डेटा सांगायला लागला की ॲथलीजरचा वापर जास्ती होत चाललाय. लोक जिम बेस्ड फॅब्रिक्सच्या कपड्यांना रेग्युलर रुटीन ऑफिस वर्क मध्ये घालायला सुरू केलंय आणि रेग्युलर लिव्हिंग मध्ये वापरायला सुरू केलेलं आहे. तर दॅट डेटा स्टार्टेड स्पीकिंग दॅट athleisure wear has a better opportunity for growth. So we started getting into athleisure wear. So that is data driven decisions. But in short, any business which is D2C, okay, which is growing now, which is the fastest growing sector in the country, those businesses are completely data driven and data dependent. Even stock market is totally data dependent. People are doing stock analysis on the basis of the past performance, current performance and projected performance. What is that? Nothing but data. असे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत जे डेटा शेअर करतात, वेर दे सेल सबस्क्रिप्शन, मंथली रिपीट व्हॅल्यू सबस्क्रिप्शन, वेर दे शेअर द डेटा टू यू आणि दे मेक अ रेव्हेन्यू आउट ऑफ शेअरिंग द डेटा. सो हा एपिसोड एक नवीन उद्योजक जर बघत असेल तर त्याला डेटा म्हणजे काय ते आपण सांगूया, की त्याला असं वाटते की मला एक रेस्टॉरंट सुरू करायचं आहे, किंवा मला हायवेला एक रेस्टॉरंट सुरू करायचं आहे, किंवा मला या बिझनेसमध्ये यायचं आहे, आणि तो कुठून तरी इन्स्पायर होतो की हा उद्योग चांगला चाललाय किंवा हा बिझनेस चांगला चाललाय, कुठेतरी त्यांनी ऑनलाईन एक ब्रँड बघितलेला असतो आणि मीही चालू करू शकतो. पण तो चालू करायच्या आधी ना त्याकडे डेटा नसतो. डेटा म्हणजे काय, की कॉम्पिटिशन अनालिसिस, तुमचं टार्गेट ऑडियन्स मार्केट काय, ऍड्रेसेबल मार्केट काय, की तुम्ही किती मार्केट तुम्ही ऍड्रेस करू शकता. इथे एक प्रॉबॅबिलिटी काय आहे, की जर लोक हे विकत घेत आहेत म्हणजे हे पण विकत घेऊ शकतील, किंवा लोकांचं बाईंग बजेट किती आहे, की लोक ह्या कॉस्टमध्ये आणखीन काय काय करतायत. तर हा डेटाबेस जर असेल तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. इंट्युशन मध्ये आपण ना बऱ्याचदा इन्स्पिरेशनमुळे इंट्युशन घेतो, की हा ब्रँड चालतोय किंवा हा ब्रँड चालतोय, पण कदाचित तो वेगळ्या मार्केटमध्ये चालत असेल, वेगळ्या कस्टमर बेसमध्ये चालत असेल. तर नवीन उद्योजक किंवा नवीन बिझनेस चालू करत असताना किंवा नवीन सर्व्हिस लॉन्च करत असताना डेटा अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला व्हॅलिडिटी येत नाही इंट्युशनला. दुसरा, मी आता पर्सनल कोचिंग करतो ना, त्याच्यामध्ये मला बऱ्याचदा येतं की लोकांकडे डेटा असतो पण तरी त्याला ते सुपरसीड करतात. म्हणजे बरेच उद्योजक ना इंट्युशन जास्त मांडतात आणि डेटा समोर असून पण त्याला एक्सेप्ट करत नाहीत. तर अशा लोकांसाठी आपण काय बोलू शकतो? हे मापदंड फार वेगळे असतात. बरेच लोक इंट्युशनच्या आधारे निर्णय घेतात आणि त्यांना चटका पण लागतो, फटका पण लागतो. बऱ्याच वेळेला डेटा एक्सेसिव्ह यूज करायचा प्रयत्न करतात आणि ते फेल होतात. म्हणजे ते ओव्हर एम्बिशियस होतात त्या डेटाला बघून, कारण त्या डेटा बरोबर आपली केपेबिलिटी आणि कॅपॅसिटी पण आपल्याला मॅच करणं फार गरजेचं आहे.
फॉर एक्झाम्पल लगान पिक्चर शूट करायच्या अगोदर जावेद अख्तरने आमिर खानला क्लिअर कट सांगितलेलं हे कॉन्सेप्ट नाही चालणार, तू नको बनवूस. तर युअर गट दॅट दिस मूवी विल डू वेल, हे जर तू केलंस तर इंडियामध्ये तुला वाव मिळणार नाही. आणि लगान बिकेम अ हिस्टॉरिक सक्सेस. आजही जावेद अख्तर ओपन प्लॅटफॉर्मवर सांगतात की मी असं बोललेलो तरी आमिर खाननी त्याच्या गटवर विश्वास ठेवून पुढे गेला आणि त्याने केलं, आणि इट इज वन ऑफ हिज फायनेस्ट क्रिएशन स्टिल डेट, लगान. तर असं कधी कधी आपण आपल्या गट फिलिंगला लोक अपोज करतात, पण आपलं कन्व्हिक्शन एवढं स्ट्रॉंग असतं की वी मेक इट सक्सेसफुल. बऱ्याच वेळेला आपलं कन्व्हिक्शन असतं पण मार्केट डज नॉट ऍक्सेप्ट दॅट एज अ कॉन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल त्याच आमिर खानचं कन्व्हिक्शन होतं लालसिंग चड्ढावर, लालसिंग चड्ढा नावाच्या पिक्चरवर, आणि लालसिंग चड्ढा नावाच्या पिक्चरने टोटल लॉस केला. आमिर खान तोच होता, गट फिलिंग तीच होती. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी गट फील विल बी अ सक्सेस or every gut feel will be a failure, but you have to make it a combination, and you also need to understand what the market needs. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याचं मार्केट बनू शकेल किंवा असू शकेल हे नॉट नेसेसरी की ते तसं होईल. सो यू रिअली नीड टू बी व्हेरी केअरफुल ऑन बोथ दी ऍस्पेक्ट्स. सो यू हॅव अ गट फील and you validate that with data, and then perform according to what the market expects you to perform with. तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळणं पॉसिबल असू शकतं. दुसरी गोष्ट, स्वतःचा डेटा अनालिसिस पण करणं महत्वाचं आहे. मी आता समजा एखादा जर बिझनेस करतोय तर मला पास्ट परफॉर्मन्स, करंट प्रेझेंट केपेबिलिटीज आणि कॅपॅसिटीज आणि फ्युचर प्रोजेक्टेड ग्रोथ, मी हे निर्णय घेऊ शकतो ऑन माय पास्ट परफॉर्मन्सच्या डिसिजन्सवर. पास्ट परफॉर्मन्स शोज मी द मिरर की आपण कुठे चुकलो, कुठे वाकलो, कुठे वाढलो, आणि मग त्यालाच मॅग्निफाय करून आपण मल्टिप्लाय करून ग्रोथ कसा अचीव्ह करू शकतो त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो, जस्ट बिकॉज ऑफ द डेटा अनालिसिस ऑफ आवर ओन पास्ट परफॉर्मन्स. तर आपले एक मित्र आहेत प्रदीप लोखंडे, बरोबर आहे, आणि ते डेटावरच काम करतात. येस. म्हणजे ते त्यांच्याकडे बऱ्याच स्टेटचा डेटा आहे की प्रत्येक पिनकोड मध्ये कुठल्या प्रकारचे लोक राहतात, ते काय शॉपिंग करतात, त्यांच्याकडे किती गाड्या आहेत, कुणाकडे किती सेव्हिंग्स आहेत, कुणाकडे कुठलं प्रोडक्ट चालतं, टीव्ही किती विकले जातात, फ्रीज किती विकले जातात, आणि त्याच्यावर बेस्ड तो डेटा ते कॉर्पोरेट्सला देतात. आणि त्या डेटावर कॉर्पोरेट प्रोडक्ट डिझाईन करतं की मला जर हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचं आणि ह्या मार्केटमध्ये विकायचं तर ती कॉस्ट किती असायला हवी, 10 असायला हवी, 20 असायला हवी, 30 असायला हवी. तर इतका डिटेलमध्ये अनालिसिस करणारे एजन्सीज पण आहेत. आणि हे डेटा आपल्याला मिळतात रेडीमेड. यू कॅन बाय दॅट डेटा. की एक प्रोडक्ट एका सेक्टरमध्ये चालत असतं आणि दुसऱ्या सेक्टरमध्ये नाही चालत, तर ते का चालत नाही त्याचा डेटा असतो की हे कशामुळे चालत नाही, तिकडची टेस्ट अशी आहे वगैरे. आणि त्याच्यावर बेस्ड आपण मग नवीन काहीतरी क्रिएट करत असतो आणि त्याला आपण गट फिलिंग देऊ शकतो की हे जर असं असं आहे तर आपण ह्याच्यावर ही व्हॅल्यू ऍड करूया आणि आय थिंक दिस प्रोडक्ट विल वर्क. तो हे डेटा असा घेणं किंवा डेटा एजन्सीजची मदत घेणं हे किती महत्वपूर्ण असू शकतं. तुमची सेफ्टी सेक्शन्स वाढतात, म्हणजे तुमची सेफ्टी बिकम स्ट्रॉंगर की बाबा मी फेल नाही होणार कारण माझ्याकडे हा डेटा आहे, तर मी आता वेल इन्फॉर्म्ड डिसिजन्स घेऊ शकतो. समजलं का? तर आता प्रदीप लोखंडे या डेटाचा वापर करून मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजना मार्गदर्शन करतात आणि गायडन्स करतात, ज्याच्यामध्ये दोज पीपल आर एबल टू टेक द राईट डिसिजन्स. हा झाला डेटाचा भाग. मी एका अशा उद्योजकाला ओळखतो ज्यांनी इतिहास रचला. ही क्रिएटेड द कॉन्सेप्ट ऑफ शॅम्पू इन अ सॅचे. बरोबर आहे, भारतामध्ये तो शोध झालेला आहे आणि त्यावेळेला डेटा काहीच नव्हता. म्हणजे त्यांनी असा विचार केला स्वतःच्या गट फिलिंगवर की लोकांना पूर्ण बॉटल एकत्र विकत घ्यायला परवडत नसेल किंवा नसावी, तर त्यांनी काय केलं, त्याला स्मॉल सॅचेस मध्ये प्रोव्हाइड करून गेलं. 2 रुपयाचा सॅचे का 1 रुपयाचा सॅचे, आणि त्या 1 रुपयाच्या सॅशेमध्ये लोक एक सॅशे घ्यायचे आणि ज्यांना आर्थिक दुर्बलता असते ते लोक एका सॅशेमध्ये 4 वेळा वापरायचे त्याला. म्हणजे छोटी छोटी क्वांटिटी घेऊन 4 आंघोळीमध्ये ते वापरायचे. डेली वेजेस वाले लोक, आणि ते डेली वेजेस वाले लोक, पण नाव दे कुड बाय शॅम्पू. तर त्यांनी ते केलं गट फीलवर, आणि आज असा डेटा अवेलेबल आहे त्या बिझनेस बद्दल की सॅशेस बिझनेस इज द बिगर बिझनेस दॅन द बॉटल बिझनेस. कारण तुमची बायर टार्गेट ऑडियन्सची मार्केट जी आहे ना ती कितीतरी पटीने मोठी झाली. सो दॅट वॉज डिसिजन विदाउट डेटा अँड अ सक्सेसफुल बिझनेस मॉडेल वेअर देर वॉज ऍब्सेन्स ऑफ डेटा. तर या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात आणि बऱ्याच वेळेला आपण गट फीलवर काम करतो. फॉर एक्झाम्पल कोयंबतूर नावाच्या शहरामध्ये मी एक प्रोजेक्ट बांधला
आणि त्या प्रोजेक्टला मी नाव दिलं द व्हाईट हाऊस. आणि तो प्रोजेक्ट माझा डिझाईन केला सुझॅन खाननी. तर आता मी विचार केला की कोइंबतूर मला माहित नाहीये कुठे आहे, काय आहे, कसं आहे, त्याचं मार्केट कसं आहे. तर मी गट फील असा विचार केला की लेट अस ट्राय टू डू समथिंग जे काहीतरी आगळं वेगळं असेल. इट वॉज अ सुपर हिट, दॅट वॉज अ डिफरंट स्टोरी. तर आम्ही नाव काय ठेवायचं ठरवायचं याच्यामध्ये 2 दिवस घालवले मी आणि सुझॅन खाननी. मग त्याच्यानंतर एक पिक्चर बघता बघता मला आठवलं देर इज अ मूवी कॉल्ड द व्हाईट हाऊस डाऊन. आणि मी विचार केला की सगळ्यात पॉप्युलर आणि फेमस घर पूर्ण दुनियामध्ये द व्हाईट हाऊस. तर मी सुझॅनला दुसऱ्या दिवशी भेटलो आणि तिला सांगितलं की आपण ना प्रोजेक्टचं नाव देऊया व्हाईट हाऊस आणि आर्किटेक्चर जे आपण यूज करू ना ते विच विल बी सिमिलर टू द व्हाईट हाऊस. आणि त्याला आम्ही व्हाईट हाऊसचाच लुक दिला. 4 मजली बिल्डिंग आहे, पण लांबून असं जर बघितलं ना तर त्याला ते गॉथिक आर्किटेक्चर देऊन वी ट्राय टू मेक इट लुक लाईक अ व्हाईट हाऊस. आता त्या कॉन्सेप्टमुळे तो प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला आणि फेमस झाला. सो इट हेल्प. नाउ दॅट वॉज अ गट फील डिसिजन. पण आज डेटा काय म्हणतो की अशा टाईपचं जर तुम्ही काहीतरी आगळं वेगळं केलं ना तर तुम्हाला मार्केटचा त्या कामामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये प्रतिसाद मिळतो आणि त्याचा लाभकरी आहे मी, म्हणजे त्याचा मला लाभ मिळाला. तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ना दॅट इज नथिंग बट गट फिलिंग. व्हॉट इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग? इट इज गट फिलिंग. करेक्ट. तर लाईक आय स्टार्टेड इन द बिगिनिंग ऑफ द कॉन्व्हर्सेशन, आय एम अ गट फील गाय. तर मी डेटावाल्या लोकांना शोधत राहतो कॉम्बिनेशन बिकम फॉर द कॉम्बिनेशन टू हॅपन. सो दॅट सायकल इज कम्प्लिटेड. माय गट and his data. We combine it together and it becomes a matching game. So I co-own a IT company which is a performance marketing company. तर त्याच्यामध्ये जो माझा पार्टनर आहे ना ही इज प्युअरली डेटा ड्रिव्हन. त्याला डेटामध्ये सगळे नंबर्स माहिती आहेत. सकाळी लोक कुठच्या एरियातले लोक विकत घेतात, दुपारी कोण घेतं, संध्याकाळी कोण घेतं, मेल घेतं का फिमेल घेतं, काय ऑर्डर व्हॅल्यू आहे, काय ऍव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू आहे, कुठच्या दिवशी स्पाइक होतं, कुठच्या दिवशी डिमांड कमी होतं, या सगळ्या गोष्टींची त्याला माहिती आहे. आणि ती माहिती असल्यामुळे he regulates the spend flow so that the ROAS is not compromised. Correct. Return on ad spend is not compromised. It is the best performing return on ad spend. कारण जो स्पाइक असतो ना त्याच्यामध्ये थोडा पैसा जरी खर्च केला तर रिझल्ट चांगला येतो आणि जो फॉल असतो ना मार्केटचा त्याच्यामध्ये तुम्ही किती पैसे खर्च करा तुम्हाला रिस्पॉन्स अमुकच येणार. सो दिस आर ऑल डेटा ड्रिव्हन डिसिजन. सो वी क्रिएट दॅट कॉम्बिनेशन. तर जर समजा जर तुम्ही डेटा ड्रिव्हन असाल आणि मी गट फिलिंग वाला आहे तर वी कॅन कम टुगेदर अँड एक्सपॅन्ड युअर बिझनेस अँड मेक युअर बिझनेस ग्रो फास्टर. तर इट इज अ मॅच मेकिंग वेअर यू रिअली ब्रिंग द राईट रिसोर्सेस टुगेदर. म्हणजे जसं एका टीम मध्ये एखादा बॉलर असतो, एखादा बॅट्समन असतो. फार क्वचित असं असतं कपिल देव सारखा जो ऑलराऊंडर आहे, पण त्याच्या ऑलराऊंडर जरी असला तरी डिपेंडन्सी टीमची त्याच्यावर बॉलिंग स्किल साठी असायची, नॉट फॉर बॅटिंग स्किल्स. बॅटिंग वॉज अ प्लस पॉइंट. सचिन तेंडुलकर वॉज ऑलवेज ओनली अ बॅट्समन. तर दोन्ही गोष्टी एका व्यक्तीमध्ये भेटणं क्वचित आहे, इट इज रेअर. पण जर दोन वेगळे लोक एकत्र आली तर द बिझनेस मॉडेल बिकम्स मोर सक्सेसफुल अँड फास्टर सक्सेसफुल. करेक्ट. सो वी कॅन से आपण असं म्हणू शकतो डेटा इज द माइंड आणि इंट्युशन इज द हार्ट. प्रत्येक डिस्कशन, प्रत्येक डिसिजन शुड बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. माझा एक मित्र आहे आरिफिन खान, तुमचाही मित्र आहे. तो तर म्हणतो दॅट द ब्रेन इज इन द गट. म्हणून आपण म्हणतो दिस इज व्हॉट इज माय गट फिलिंग. तर तो असं नाही म्हणत की द ब्रेन इज हिअर. ही सेज द ब्रेन इज इन द गट. एव्हरीथिंग इज इन द गट. म्हणजे दॅट्स वाय वी ऑलवेज से इट इज नॉट माय माइंड सेइंग, इट इज माय गट सेइंग. इट इज अ गट फिलिंग. ही इज अ गटसी गाय. यू गेट मी? तर गट हॅज गॉट अ लॉट ऑफ व्हॅल्यू. म्हणून आपण गट फिलिंग वाले शब्द यूज करतो, प्रयोग करतो. गट इज द सेकंड माइंड. गट इज द सेकंड माइंड. दॅट इज व्हॉट ही सेज ऑल द टाइम. ही सेज दॅट गट इज द सेकंड माइंड. ग्रेट. एक सुंदर डिस्कशन झालं की आपण डेटा बेस्ड डिसिजन घ्यायला हवेत की इंट्युशन बेस्ड डिसिजन घ्यायला हवेत आणि आयडियली दोन्ही घ्यायला हवेत. आपण कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ह्याच्यावर आपण आज डिस्कस केलं. तुम्हाला हा जर कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही डिसिजन्स कसे घेता आणि तुम्ही डेटा ओरिएंटेड आहात की तुम्ही इंट्युशन आणि गट फिलिंग आहात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी पुढची विनंती अशी आहे की तुमच्या गट फिलिंगवर घेतलेले सक्सेसफुल निर्णय आणि फेलियरचे निर्णय दोन्ही शेअर करा. म्हणजे या कलेक्टिव्ह लर्निंगच्या प्रवाहामध्ये आपण सगळेच फायदेशीर ठरू. सो थँक्यू सो मच. आणि प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर दिस कॉन्टेंट. म्हणजे जास्तीत जास्त लोक या कॉन्टेंटचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient.
whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient. We do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.